ओल्या नारळाची आणि गुळाची बर्फी तयार झालेली आहे। कमी खर्चामध्ये फक्त 30 रुपयामध्ये आपली ही घरच्या घरी मिठाई तयार झालेली आहे। या ठिकाणी मी एक ओलं नारळ घेतलेला आहे। नारळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे नारळ किसून देखील घेऊ शकता, पण मी या ठिकाणी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, त्यामुळे आपला वेळ भरपूर वाचतो। या ठिकाणी आपल्याला नारळ मोजून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण नारळ मोजलेला आहे त्याच वाटीने आपल्याला गूळ देखील मोजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण ओलं नारळ 2 वाटी घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। ओलं नारळ 2 वाटी आहे, तर आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी विलायचीची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला तूप लागणार आहे। एकदम कमी साहित्यामध्ये आपल्या गूळ आणि ओल्या नारळाच्या वड्या तयार होतात। तर आता या ठिकाणी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी 1 वाटी गूळ टाकायचा आहे। आपल्याला गूळ आपल्याला छान गरम करायचा आहे। तर गूळ आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकू शकता, त्यामुळे गूळ लवकर विरघळतो। तर मी या ठिकाणी गूळ बारीक कट करून घेतलेला आहे, त्यामुळे गूळ लवकर विरघळतो। तर आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये आता आपल्याला बारीक केलेलं जे खोबरं आहे ते घालायचं आहे आणि खोबरं आपल्याला गुळासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। विलायची पावडर टाकलेला आहे। याचा कलर तुम्हाला गोल्डन असा पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा साय टाकू शकता किंवा थोडंसं मिल्क पावडर टाकू शकता, त्यामुळे याचा कलर जे आहे ते एकदम सोनेरी गोल्डन असा राहील, एकदम ब्राऊन होणार नाही। तर त्यासाठी ही खास टिप आहे। तर 3 ते 4 मिनिट खोबरं मी अशा पद्धतीने गरम करून घेतलेलं आहे। जे आपलं मिश्रण आहे ते कढई सोडत आहे आणि याच्या वड्या पडण्यासाठी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता या ठिकाणी आपण एक ताट घेतलेलं आहे आणि ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम आहे, त्यामुळे चमच्यानेच आपल्याला पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हातावरती थोडंसं तूप लावून याला छान सेट करून घ्यायचं आहे। ज्या साईजमध्ये तुम्हाला वड्या बनवायच्या आहेत त्या साईजचं याला व्यवस्थित लेवल करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या प्लेटने किंवा वाटीने देखील याला व्यवस्थित लेवल करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी आता एका प्लेटने देखील याला छान वरची जी साईड आहे ते छान लेवल करून घेतलेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला जे खालच्या साईड्स आहेत त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चाकूने याला कट करून घ्यायचं आहे। चाकूला देखील आपण तूप लावलेलं आहे। तर नंतर आपल्याला सेट करण्यासाठी याला ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवरती 1 ते 2 घंट्यासाठी, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता 10 ते 20 मिनिटासाठी। तर अशा पद्धतीने याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता याला। तर अशा पद्धतीने मी याला चाकूने कट करून घेतलेला आहे। तर फ्रीजमध्ये मी याला 20 मिनिटासाठी सेट करण्यासाठी ठेवणार आहे। तर एक 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली बर्फी जी आहे ते एकदम छान सेट झालेली आहे। ज्या ठिकाणी आपण चाकूने कट केलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम इझिली आपल्या वड्या कट झालेल्या आहेत, खाली चिटकलेल्या नाही आहेत। एकदम सुंदर अशा आपल्या ह्या ओल्या नारळाची आणि गुळाची बर्फी तयार झालेली आहे, किंवा वड्या तयार झालेल्या आहेत। खाण्यासाठी देखील हेल्दी आणि पौष्टिक आहेत, कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे। एकदम झटपट तयार होते, त्याचबरोबर एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते आणि टिकण्यासाठी देखील ही एक 4 ते 5 दिवस आरामशीर टिकते। कमी खर्चामध्ये फक्त 30 रुपयामध्ये आपली ही घरच्या घरी मिठाई तयार झालेली आहे। तर नक्की ट्राय करा तुम्ही ओल्या नारळाची आणि गुळाची ही बर्फी। आज आपल्याला बनवायच्या आहेत ओल्या नारळाच्या एकदम खुसखुशीत अशा वड्या, ते देखील एकदम सोप्या पद्धतीने, दाताला चिटकणार नाहीत किंवा वड्या बनवताना कुठलीच अडचण येणार नाही। त्यासाठी आपण या ठिकाणी एक ओला नारळ घेतलेला आहे। नारळ आपल्याला फोडून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हा नारळ फोडून घेतलेला आहे आणि आता नारळ फोडून आपण काढून घेतलेला आहे कवटीतून। नारळाच्या मागील जो ब्राऊन छिलका आहे ते आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर चाकूच्या साहाय्याने तुम्ही हे छिलका जे आहे ते काढून घेऊ शकता। मला जर तो ब्राऊन भाग काढायचा नसेल तर नाही काढला तरी हरकत नाही, पण ते काढल्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत ते एकदम छान पांढऱ्या शुभ्र अशा बनतात। त्यामुळे आपण या ठिकाणी नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि नारळ आपण चाकूने अशा पद्धतीने बारीक असं कट करून घेतलेलं आहे उभ्या आकारामध्ये। त्यामुळे नारळ लवकर बारीक होईल आणि एकसारखं सर्व बारीक होईल, त्यासाठी आपण याचे छोटे छोटे चाकूने काप करून घेतलेले आहे। या ठिकाणी मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण हे नारळ घालून घेतलेलं आहे। मिक्सर चालू बंद करत किंवा प्लस मोडवरती नारळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिट लागलेले आहेत मला हे नारळ बारीक करण्यासाठी। अशा पद्धतीने मी हे नारळ बारीक करून घेतलेलं आहे, नारळाचा कीस तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे सर्व कीस जे आहे ते मोजून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल की आपल्याला इतर साहित्य घेण्यासाठी सोपं पडेल, म्हणजेच कप घ्या किंवा वाटी घ्या। तर मी या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने आपण हे नारळ मोजून घेतलेलं आहे। तर 2 वाटी हे नारळ भरलेलं आहे। एका नारळामध्ये सहसा 2 वाटी नारळाचा कीस तयार होतो। तर या ठिकाणी आपलं 2 वाटी नारळाचा कीस आहे। तर याच वाटीने आता आपल्याला बाकीचे इतर साहित्य घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे। तूप आपल्याला यासाठी टाकायचं आहे की नारळाचा जो कीस आहे तो भाजताना खाली चिटकू नये, कारण नारळाचा जो कीस आहे तो लगेचच खाली चिटकतो।
त्यासाठी आपल्याला यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप जरी नाही टाकलं तरी हरकत नाही. नारळामध्ये स्वतःचंच एक तेल असतं, त्यामुळे यामध्ये तुपाची गरज नाही आहे. 2 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे, म्हणजेच नारळामधील जो ओलावा आहे तो थोडासा कमी होईल. आता 2 मिनिट मी छान याला परतून घेतलेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे. जे दूध आपण घरी वापरतो तेच दूध मी या ठिकाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर तुम्ही दूध स्किप करू शकता. विदाऊट दुधाची देखील बर्फी छान बनते, पण दुधामुळे आणखीन याला छान टेस्ट येते. त्यामुळे यामध्ये थोडंसं दूध अवश्य घाला. तर तुमच्याकडे जे दूध असेल ते तुम्ही टाकू शकता. तर आणखीन आपल्याला 2 ते 3 मिनिट याला गरम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडंसं ड्राय झालेलं आहे मिश्रण आपलं. तर यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची आहे. ज्या वाटीने नारळ घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजेच नारळाच्या अर्धी आपल्याला साखर वापरायची आहे. आता साखर टाकल्याच्या नंतर आपल्याला परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे आता यामध्ये पाणी सुटायला चालू होते, तर घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे. याला आपल्याला परत आटून घ्यायचं आहे. तर परत आपल्याला 2 ते 3 मिनिट याला छान गरम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि छान मिश्रण आपलं थोडंसं घट्ट असं झालेलं आहे. आता यामध्ये मी पाव वाटी म्हणजेच अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी मिल्क पावडर टाकत आहे. मिल्क पावडर देखील ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाका, किंवा तुम्ही या ठिकाणी दुधाच्या साईचा देखील वापर करू शकता. यापेक्षा थोडं कमी करू शकता मिल्क पावडर, किंवा थोडं जास्त देखील टाकू शकता. तर 10 वाले 2 पाऊच असतात ते मी टाकलेले आहेत या ठिकाणी. आता आपल्याला परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरच्या यामध्ये गुठळ्या होऊ द्यायचे नाहीत आपल्याला. आता आपल्याला यामध्ये विलायचीची पावडर टाकायची आहे. तर एक अर्धा चमचा मी या ठिकाणी विलायची कुटून घेतलेली आहे ती टाकत आहे. ते देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये आता इतर कुठलेही साहित्य टाकायचे नाही आहे. म्हणजे महत्त्वाची टिप, हे सर्व मिश्रण आपल्याला लो फ्लेमवरतीच गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे खाली चिटकणार नाही, कारण नारळ जे आहे ते लगेचच खाली चिटकायला चालू होतं. जे साहित्य आहेत गोडाचे ते लगेचच कढईला चिटकायला चालू होतात. त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे. मिश्रण जर करपलं तर आपल्या मिठाईमध्ये कडवटपणा येतो आणि मिठाईचा रंग देखील बदलतो. त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट मी याला छान गरम करून घेतलेलं आहे. आता बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. छान सुकं असं झालेलं आहे. कढईपासून वेगळं होत आहे. तर थोडंसं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्या, थंड होऊ द्या. त्याच्यानंतर याची गोळी तयार करून बघा. याची जर अशा पद्धतीने गोळी तयार होत असेल तर तुमचं मिश्रण जे आहे ते आता वड्या बनवण्यासाठी तयार आहे. आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. एखाद्या वाटीने किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला सेम अशी लेवल करायची आपल्याला. तर हे थोडंसं थंड झालेलं आहे. तर मी आता हातानेच याला थापून घेत आहे आणि याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्याला 1 ते 2 तासासाठी आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे, किंवा फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता तुम्ही अर्ध्या 1 तासासाठी. आता मी याला थंड करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते छान सेट झालेलं आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घ्या. तर मी अशा पद्धतीने याला कट करून घेतलेलं आहे. मी थोडंसं डायमंड शेपमध्ये याला कट केलेलं आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर मी या ठिकाणी डायमंड शेपमध्ये कट केलेलं आहे. आता याला आपल्याला गार्निश करायचं आहे पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्याने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला गार्निश करून घ्या. या वड्या तुम्हाला मी काढून देखील दाखवणार आहे. एकदम ड्राय आणि एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत. बिलकुल कडक झालेल्या नाही आहेत. तर काही काही वड्या काय होतात, खाताना दाताला चिटकतात, एकदम चिकचिक होतात. पण आपल्या ज्या वड्या आहेत ते एकदम परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत. एकदम कडकही नाही आणि एकदम मऊ देखील झालेल्या नाही आहेत. तर एकदम परफेक्ट अशा आपल्या वरून कडक आणि आतमधून एकदम सॉफ्ट. तोडून देखील दाखवणार आहे. बघू शकता एकदम इझिली जात आहेत. तर एकदम मस्त अशा आपल्या ह्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत, परफेक्ट अशा. ओल्या नारळाच्या लाडूचे 2 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. या ठिकाणी मी एक ओला नारळ घेतलेला आहे. नारळाच्या वरील जो ब्राऊन भाग आहे तो मी काढून नारळ अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. प्लस मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला नारळ एकसारखं असं बारीक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी आता हे नारळ जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. बाकीचे देखील मी नारळ काढून घेतलेले आहे अशाच पद्धतीने. तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला जे नारळ आपण बारीक करून घेतलेलं आहे ते नारळ घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि 2 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे. तर एक 2 मिनिट भाजल्याच्या नंतर आपलं जे नारळ आहे ते छान ड्राय झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे 2 कप नारळ आहे. आता यामधील 2 चमचे नारळ आपल्याला साईडला काढायचं आहे. हे आपल्याला नंतर लाडूच्या वरती लावण्यासाठी साईडला ठेवायचं आहे.
तर अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी आपण या ठिकाणी साईचं दूध टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अर्धा कप साखर टाकायची आहे. तर साईसह दूध आपण टाकलेलं आहे, त्यामुळे काय होईल की आपल्या लाडूला छान टेक्स्चर पण येईल आणि लाडूची जी चव आहे ती देखील आणखीन छान लागेल. तर एक 2 ते 3 मिनिट आपल्याला परत गरम करायचं आहे, जोपर्यंत आपली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळत नाही आणि आपलं जे मिश्रण आहे कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये मी टाकत आहे आता वेलची पूड आणि परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता आपलं जे मिश्रण आहे ते ड्राय झालेलं आहे आणि कढईपासून सेपरेट देखील होत आहे. 2 ते 3 मिनिट लागलेले आहेत मला हे मिश्रण ड्राय करण्यासाठी. आता आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे मिश्रण जे आहे ते लाडू बनवण्यासाठी तयार आहे. हलकंसं आपल्याला थंड करायचं आहे, एकदम थंडही होऊ द्यायचं नाही आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे लाडू तयार करू शकता. तर अशा पद्धतीने मी याचा एक लाडू तयार केलेला आहे आणि जो डेसिकेट कोकोनट आपण साईडला काढलं होतं 2 चमचे ते आपल्याला यावरती लावून घ्यायचं आहे. म्हणजेच जो तयार केलेला लाडू आहे तो आपल्याला या डेसिकेट कोकोनटमध्ये लाडू घोळून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला लाडू छान दिसतो आणि छान लागतो देखील. तर अशा पद्धतीने आपला ओल्या नारळाचा हा लाडू तयार झालेला आहे. बघू शकता एकदम मस्त असं आपला हे लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे देखील मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. तर सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही भरपूर दिवस टिकणारे आणि एकदम छान असे आपले ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत. तर एका कोकोनटपासून देखील तुम्ही थोडं मीडियम बनवले तर एक 7 ते 8 लाडू तुमचे तयार होतात. ओल्या नारळाच्या लाडूचा दुसरा प्रकार बनवण्यासाठी एकदम सोपे आणि चवीला एकदम भन्नाट. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी 4 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे. हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 वाटी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी 1.5 वाटी काळा गूळ घेतलेला आहे जे पावडर आहे. लाडूला रंग छान येण्यासाठी अर्धी वाटी मी पिवळा गूळ वापरत आहे. तुम्ही कुठलाही एकच गूळ वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कूटामुळे आपल्या लाडूला चव छान येते. काळ्या मनुका घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बदामचे काप आणि काजूचे काही तुकडे घेतलेले आहेत. जायफळ मी किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर विलायची मी बारीक कुटून घेतलेली आहे. यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच खसखस. खसखशीमुळे या लाडूला खूप छान चव येते. खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. कढईमध्ये मी थोडीशी खसखस भाजून घेतलेली आहे. तर आपली खसखस भाजलेली आहे. आता आपण ही खसखस काढून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये आता आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे. काळ्या मनुका आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. तर काळ्या मनुका लगेच भाजतात. तर तुम्ही बघू शकता छान फुललेल्या आहेत. या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये आता आपल्याला बदाम आणि काजू ते देखील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. याला देखील जास्त वेळ लागत नाही, लगेचच भाजतात. तर आपले बदाम आणि काजू देखील भाजलेले आहेत. ते देखील मी काढून घेतलेले आहे. आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे ओला नारळाचा किस. थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी मी याला परतून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घातल्याच्या नंतर बुडाशी लागू नये यासाठी आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे. एक 3 ते 4 मिनिट मी याला छान भाजून घेतलेलं आहे. तर आपलं मिश्रण जे आहे ते अर्ध तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण बाकीचे जे साहित्य आहेत ते टाकून घेणार आहोत. अर्धी वाटी आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. त्याचबरोबर जायफळ आणि वेलचीची पावडर टाकायची आपल्याला. काजू, मनुका आणि बदाम टाकायचे आहेत. आणि त्याचबरोबर या लाडूमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे खसखस आहे. तर ती खसखस टाकायची आपल्याला. सर्व आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं आता ड्राय झालेलं आहे आणि याचा रंग जे आहे ते देखील थोडासा बदललेला आहे. आणि आपले जे मिश्रण आहे ते देखील कढईपासून सेपरेट होत आहे, म्हणजेच कढई सोडत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण झालं की समजायचं आपलं जे मिश्रण आहे ते लाडू बनवण्यासाठी परफेक्ट आहे. थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन त्याची गोळी तयार करून बघायची. अशा पद्धतीने जर याची गोळी तयार झाली तर तुमचं मिश्रण जे आहे ते लाडू बनवण्यासाठी आता योग्य आहे. तर एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर हाताला भाजणार नाही एवढं हे गरम आहे. एकदम थंडही होऊ द्यायचं नाही आपल्याला आणि एकदम गरमही नाही. तर हलकंच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे लाडू तयार करून घ्यायचे. हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे तयार करून घ्या. अशा पद्धतीने मी हा लाडू तयार करून घेतलेला आहे. एकदम इझिली लाडू तयार होत आहेत. मिश्रण बिलकुल सैल झालेलं नाही किंवा टाईटही झालेलं नाही. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. ओल्या नारळाचे एकदम पौष्टिक, हेल्दी, चविष्ट असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत एकदम इझिली. तर बाहेर 8 ते 15 दिवस हे लाडू खराब होत नाही. तर फ्रीजमध्ये तुम्ही 1 महिनाभर ठेवून खाऊ शकता. बघू शकता एकदम मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. एकदम मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा कोकोनटचा लाडू तयार झालेला आहे. तर एक लाडू मी तुम्हाला फोडून देखील दाखवणार आहे. तर एकदम इझिली आपला लाडू तुटल्या
तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनासाठी आपल्याला खास नारळी भात बनवायचा आहे, ते देखील एकदम पारंपरिक पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने. तर या ठिकाणी आता आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कुठलेही वापरू शकता. तांदूळ मी 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी याला साईडला ठेवायचं. नारळी भातासाठी आता आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं. तर या ठिकाणी मी 1 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये मी ओलं नारळ काढून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये मी परत नारळ टाकत आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 वाटी कोमट पाणी टाकायचं आहे. त्यामुळे नारळाचं दूध लवकर तयार होतं आणि मिक्सरला आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे. म्हणजेच तांदळाच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाणी टाकायचं आहे. जेवढं पाणी आपल्याला भात बनवण्यासाठी वापरायचं आहे तेवढं पाणी आता आपण या ठिकाणी वापरलेलं आहे आणि नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम छान असं आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे नारळाचं दूध चाळून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये तुम्ही हे दूध चाळू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. नारळाचं जे किस आहे ते आपल्याला चमच्याने दाबत त्यामधील दूध काढून घ्यायचं आहे आणि ह्या नारळाच्या किसाचा वापर तुम्ही इतर रेसिपीसाठी करू शकता. भाज्यामध्ये देखील तुम्ही वापरू शकता किंवा याला थोडंसं भाजून ठेवून तुम्ही डेसिकेट कोकोनट तयार करू शकता. तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे. आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. तर तुपावरती आता आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहेत 2 ते 3 लवंगा, 2 मिरे, 2 विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा. तर विलायची मी अख्खी घेतलेली आहे. विलायचीला मी थोडंसं सोलून थोडंसं कुटून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या भातामध्ये विलायचीचा फ्लेवर छान उतरतो. तर खडे मसाले आपल्याला तुपावरती थोडेसे परतून घ्यायचे आहेत. भातामध्ये याचा फ्लेवर छान उतरेल. त्याचबरोबर या ठिकाणी मी काही काजूचे तुकडे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता. बदाम आणि काजूचे तुकडे देखील आपल्याला तुपावरती थोडेसे परतून घ्यायचे आहेत. बदाम आणि काजू आपले छान भाजून घेतलेले आहेत आपण. तर तांदळामधील पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तांदूळ देखील आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. जास्तही आपल्याला भाजायचे नाही आहेत. तर 1 ते 2 मिनिट मी तांदूळ छान परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला नारळाचं दूध टाकून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला थोडं टाकलेलं आहे आणि बाकीचे मी नंतर टाकणार आहे. तर यामध्ये आपल्याला आता 1 पिंचभर मीठ टाकायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं तर चव छान येते. त्यामुळे यामध्ये आपण 1 पिंचभर मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायचे. म्हणजेच भात आपल्याला 80 ते 90% शिजून घ्यायचा आहे. तर झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेतलेली आहे. तर आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही भात आपला 80 ते 90% शिजलेला आहे. पूर्णपणे शिजलेला नाही आहे. तर यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता. तर जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढाच मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर गूळ टाकून आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि या गुळाच्या पाण्यावरतीच आपल्याला राहिलेला भात शिजून घ्यायचा आहे. तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत आपल्याला 2 ते 3 मिनिट याला छान शिजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. भात आपला बुडाला लागू नये यासाठी मध्ये मध्ये आपल्याला याला झाकण उघडून मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवून छान शिजून घेतलेला आहे. बघू शकता आपला जो नारळी भात आहे ते एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा तयार झालेला आहे. त्याचबरोबर छान शिजलेला देखील आहे. एकदम मऊ असा आपला भात तयार झालेला आहे. आता या ठिकाणी मी दुधामध्ये केसर भिजू घातलं होतं. त्याचबरोबर मी त्यामध्ये थोडासा येलो फूड कलर देखील टाकलेला आहे. फूड कलर ऑप्शनल आहे. रंग छान येण्यासाठी मी या ठिकाणी थोडासा फूड कलर टाकलेला आहे. भाताचा जो शीत आहे तो मोडला नाही पाहिजे. हलक्या हाताने आपल्याला भात मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता खूप सुरेख असा आपल्या भाताला रंग आलेला आहे आणि एकदम चविष्ट चवदार असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे. एकदम सुटसुटीत मोकळा आणि एकदम मऊ सॉफ्ट असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे. तर यामधील जो खडे मसाल्याचं फ्लेवर आहे ते या भाताला एक वेगळीच चव देतं. त्याचबरोबर नारळाच्या दुधामध्ये भात शिजवलेला आहे त्यामुळे आणखीनच चविष्ट लागतो. तर नक्कीच या पद्धतीने नारळी भात एकदा बनवून बघा. तुम्हाला जर नारळाचं दूध आवडत नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचा कीस देखील वापरू शकता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.